Cancer Healer Center, a new beginning. गुणरत्न सदावर्तेंकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार। राज ठाकरेंना अटक करा, हिंदी सक्ती विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर सदावर्ते आक्रमक। गुणरत्न सदावर्तेंकडून विदूषक चाळे, मराठी भाषा प्राचीन असूनही प्राधान्य का देत नाही, यशवंत किल्लेदार यांचा सवाल। महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे, काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही, अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज्यभरात मनसे आक्रमक, जोरदार घोषणाबाजी करत मनसे पदाधिकाऱ्यांनी जीआरच्या प्रती फाडल्या। कधी मराठी कधी हिंदू, राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं। पालिका निवडणुकांसाठी नाटकं सुरू, संजय राऊतांची टीका। मोदी शहांना इंग्रजी येत नसल्याने हिंदीची सक्ती केल्याचा। बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना, कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार, अजित पवारांची माहिती। बीड जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या हातातून गेला, सिंधुदुर्गातही भीषण परिस्थिती, संजय राऊतांची टीका। मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर आठवड्याभरापासून परदेशात गेल्याची माहिती। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर केळकर या परदेशात, सूत्रांची माहिती। ईश्वरी भिसेंच्या तब्येतीत सुधारणा होत नसताना आयव्हीएफ सेंटरने 4-5 दिवस दाखल केलं। ससूनच्या अहवालातून आयव्हीएफ सेंटर रुग्णालयावर ठपका, रिपोर्टवर भाजपच्या अमित गोरखेंचीही गोल गोल उत्तरं। गर्भवती मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यांवर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार, वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार नाही। ससूनची मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट म्हणजे उंदराला मांजराची साक्ष, डॉक्टर घ्यायचासारख्या आरोपींना शासनाकडून संरक्षण, सुषमा अंधारेंचा आरोप। बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच वैभव नाईकांनी तक्रार का नाही केली? 2009 पासूनचे सिद्धेश शिरसाट आणि नाईकांचे सीडीआर तपासा, दोघांचा फोटो दाखवत निलेश राणे। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक, मुलुंड पोलिसांच्या नोटीस नंतरही सोमय्यांचं ठिय्या आंदोलन, भोंगे काढेपर्यंत आंदोलनावर ठाम। धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव, ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी 10 लाख दिले। कासलेंच्या मुंडेंवरील आरोपांनंतर देशमुख आक्रमक। बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, रणजित कासलेवर बीडमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजप पुणे शहर युवा मोर्चाचं काँग्रेस भवन बाहेर आंदोलन, तर भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत काँग्रेस कार्यकर्त्यांचं भाजपला प्रत्युत्तर। नांदेड जिल्ह्यातील अतुल सावेंनी मंजूर केलेल्या 7,25,00,000 कामांना स्थगिती, भाजप आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर कारवाई। सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ, सोनं 98,160 रुपयांवर, तर चांदीचा दरही 1 लाखांच्या पार। Cancer Healer Center, a new beginning.